नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, रेशमी नाते या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. एक लग्न असेही भाग 14. ती 2 मिनिट त्याला पाहत तशीच उभी होती. नंतर ती बाजूला असलेल्या काउचवर गेली आणि तशीच डोक्याखाली हात घेऊन आडवी झाली. देवांशला ते जाणवत होतं. त्याला वाटलं चेंज करून ती त्याच्या बाजूला बेडवर झोपेल, पण ती तर काउचवर जाऊन तशीच झोपली. थोड्याच वेळात देवांशला झोप लागली आणि सईसुद्धा डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करत होती. आई खरंच ना, आई खरंच काही नाही केलं. आई मी खरंच काही नाही केलं. हे सगळं मी तुझ्यासाठी केलं. आई तू समजून घे ना मला. आई तू अशी माझ्यापासून दूर गेली तर मी कुणाकडे पाहू. आई प्लीज आई. मध्यरात्री सई झोपेत बडबडत होती. तिच्या बडबडण्याने देवांशला लगेच जाग आली. त्याने डोळे उघडून पाहिलं तर सई मुसमुसत रडत होती. तो लगेच घाबरून उठला. आई प्लीज बोल ना माझ्याशी. आई, सई रडत म्हणाली. तिच्या आईशी झालेलं बोलणं यामुळे तिला स्वप्नात ती तिच्यावर नाराज झाल्याचं दिसत होतं. सई, देवांशने तिला आवाज दिला, पण ती तिच्या स्वप्नात इतकी अडकली होती की तिला त्याचा आवाज ऐकूच आला नाही. देवांशने लगेच लाईट ऑन केला आणि त्याच्या व्हीलचेअरवर बसून सईजवळ गेला. ती अजूनही रडत होती. सई, देवांश म्हणाला. सई, देवांश म्हणाला. तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही, पण मग देवांशने तिच्या हाताला हलवलं. सई, सई, उठ, देवांश काळजीने म्हणाला. सई दचकून जागी झाली आणि वैतागल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. तिला दरदरून घाम फुटला होता. सई तू ठीक आहेस ना? देवांश काळजीने म्हणाला. ती लगेच उठून बसली आणि आजूबाजूला पाहत होती. सई काय झालं? देवांशने पुन्हा विचारलं, पण ती काहीच न बोलता नुसती रडत होती. सई, मला सांग ना काय झालं? स्वप्न पडलं का? देवांश तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला आणि त्याच्या इतक्याशाच बोलण्याने तिला भरून आलं. तिने त्याला तशीच गच्च मिठी मारली. देवांश एकदम दचकला. तिच्या मिठी मारण्याने त्याचे हात लगेच बाजूला झाले. ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून पुन्हा मुसमुसत होती. तिला त्या क्षणी कोणाच्या तरी भावनिक आधाराची गरज होती आणि देवांश तिचा तो आधार बनला होता. पण तिचं मुसमुसत रडणं बघून का कुणास ठाऊक त्यालाही खूप अस्वस्थ करत होतं. शांत हो. वाईट स्वप्न होतं का? देवांशने तिच्या भोवती हात ठेवत तिला गोंजारत म्हणाला. बराच वेळ ती त्याच्या मिठीत मुसमुसत श्वास घेत होती आणि देवांश तिला भावनिक आधार देत तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. थोडा वेळाने ती स्वतःहून त्याच्यापासून दूर झाली. आर यू ऑल राईट? देवांश काळजीने म्हणाला. तिने हो मध्ये मान डोलावली. पाणी हवं आहे का? देवांशने समोरच्या टेबलवरून पाण्याची बॉटल घेऊन तिच्या समोर धरली. तिने 2-3 घोट पाणी पिलं. आता बरं वाटतंय ना? देवांशने विचारले. तिने परत हो मध्ये मान डोलावली. आता तिला मगाशी आपण असं कसं वागलो याची लाज वाटत होती आणि ती साडी हातात धरून चुळबुळत होती. देवांशच्या ते लक्षात आलं. तुला या अशा जड दागिन्यांमध्ये नीट झोपता येत नाही का? देवांशने विचारले. तिने नाही मध्ये मान डोलावली. मग एक काम कर, जाऊन चेंज कर, देवांश म्हणाला. ती लगेच हो म्हणाली. रूममध्ये तिच्या बॅग आणून ठेवलेला होता. त्यातून तिने एक ढगळ टी-शर्ट आणि 3/4 पॅन्ट घेतली आणि चेंज करायला गेली. देवांशने काउचवर बघितलं तर तिच्या रडण्याने अश्रू खाली गळून बराच ओलसर झाला होता. बापरे, ही इतकी रडली होती? पण का? देवांशच्या मनात प्रश्न पडला.
सई चेंज करून आली आणि पुन्हा काउचवर बसली. देवांशने तिच्याकडे बघितलं. तिने अंगावर दागिने तसेच ठेवले होते, फक्त साडी काढली होती. मी हे दागिने काढायचे आहेत, सई हळूच म्हणाली. तिची नजर खाली झुकलेली होती. मग काढ ना, देवांश तिचं निरीक्षण करत म्हणाला. नाही, ते उद्या माईंना परत करायचे आहेत. तर मग कुठे ठेवू? माझ्याकडे बॅगमध्ये जागा नाही, सई म्हणाली. नाही, मीच म्हणलं परत करावे, सई भीतभीत म्हणाली. का? तुला दिलेत ना तिने? मग असू दे ना, देवांश म्हणाला. नाही, नको, खूप अनमोल आहेत हे दागिने, उगाच इकडे तिकडे पडले तर, सई म्हणाली. मग काय झालं, दुसरे येतील, माझ्याकडे खूप पैसे आहेत. देवांश मुद्दाम तिची परीक्षा घेत होता. पण हे दागिने तुमच्या आईचे आहेत, त्यांचा आशीर्वाद त्यांना सांभाळून ठेवायला हवं. उद्या माईला सगळे दागिने परत करते, त्या नीट सांभाळून ठेवतील. आता कोणती पूजा पण नाही, मग मला कशाला हवेत एवढे दागिने, सई खूप इनोसेंटपणे म्हणाली. तिचे विचार ऐकून देवांशला खूप बरं वाटलं. या जागी दुसरी कोणती मुलगी असती तर तिने कदाचित सगळं स्वतःकडे ठेवलं असतं. पण सई ते परत करण्याच्या तयारीत होती. त्याला जे वाटलं होतं की तिने पैशासाठी त्याच्याशी लग्न केलं आहे, त्याचं त्याला वाईट वाटलं. 1 मिनिट, देवांशने व्हीलचेअरचं एक बटन प्रेस केलं आणि वॉर्डरोबकडे गेला. त्यातून त्याने एक पाऊच घेतलं. त्यात कपडे पॅक करतात, सोबत फर्स्ट एड बॉक्स सुद्धा घेतला आणि सईकडे आला. हे पाऊच घे आणि यात दागिने काढून ठेव, देवांश म्हणाला. सई एक एक करून सगळे दागिने अंगावरून काढत होती. तिने अगोदर ते टेबलवर ठेवले, नंतर त्या पाऊचमध्ये ठेवेल. तिने हे कुठे ठेवू या आविर्भावात त्याच्याकडे पाहिले. असू दे इथेच, कुणी हात लावणार नाही, देवांश म्हणाला. तिने पाऊच तसंच टेबलवर ठेवलं. हे घे, देवांशने तिच्या समोर फर्स्ट स्टेट बॉक्स ठेवला. तिने हे काय या आविर्भावात त्याच्याकडे पाहिले. यात मलम आहे. तुझ्या गळ्याभोवती दागिन्यामुळे जे लाल डाग पडलेत ना, त्यावर लाव, आराम वाटेल, देवांश म्हणाला. त्याच्या बोलण्याने ती चकित होऊन त्याच्याकडे पाहत होती. त्याच्याकडून अशा बोलण्याची तिला कदाचित अपेक्षा नव्हती. तिने बॉक्समधून मलम काढला आणि तिला जिथे जिथे डाग होत होती तिथे बोट फिरवलं, पण झोंबत असल्याने ती नीट लावत नव्हती. मला दे, देवांश हात पुढे करून म्हणाला. तिने त्याच्याकडे गोंधळून पाहिले. तू नीट लावत नाहीयेस, देवांश म्हणाला. तिने त्याच्या हातात मलम दिला आणि देवांशने तिला जाऊन तिच्या पूर्ण गळ्यावर मलम लावून दिला. तिला मलम खूप झोंबत होता आणि ती डोळे बंद करून कण्हत होती. देवांशने तिच्या गळ्यावर हळूच फुंकार मारली आणि तिला अंग थंडगार पडल्यासारखं झालं. त्याच्याजवळ येऊन फुंकार मारण्याने ती शहारून अस्वस्थ होत होती. देवांशच्या लक्षात येताच तो कदाचित गालात हसला आणि लगेच बाजूला झाला. तू बेडवर झोप, हा काउच झोपण्यासाठी कम्फर्टेबल नाही, देवांश म्हणाला आणि तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. काय झालं, देवांश म्हणाला. बेड खूप मोठा आहे, देवांश म्हणाला. त्याने तसं म्हणताच सईने डोळेच मोठे केले. नाही, नको, मी इथेच झोपते, मला काही त्रास होणार नाही, सई अडखळत म्हणाली. ती घाबरतीये म्हणून तोही पुढे काही बोलला नाही. ओके, जशी तुझी इच्छा, गुड नाईट, असं म्हणून देवांशने व्हीलचेअर बेडकडे फिरवली आणि झोपायला गेला. सई अजून तशीच उभी होती. देवांश बेडवर बसला आणि आडवा झाला. काही हवं आहे का? तिची चुळबुळ बघून देवांश म्हणाला. मला उशी आणि चादर हवी, सई दबकत म्हणाली. त्या वॉर्डरोबमध्ये एक्स्ट्रा पिलो आणि ब्लँकेट आहे, तू घेऊ शकतेस, देवांश इशाऱ्याने म्हणाला. गुड नाईट, सई काउचवर आडवी होत म्हणाली. गुड नाईट, देवांश म्हणाला. सईने लगेच डोळे मिटले आणि काही वेळात तिला झोपसुद्धा लागली. पण देवांशची झोप मात्र उडाली होती. तिच्याबद्दल आपण किती चुकीचा विचार करत होतो याचं त्याला वाईट वाटलं. कदाचित राजू जे बोलत होता ते बरोबर असेल का? तिला खरंच मी दिलेलं लेटर मिळालं नसेल का? तिने खरंच स्वतःहून माझ्याशी लग्न केलं आहे की
तिच्यावर यासाठी दबाव आणला असेल आणि ती मगाशी अशी रडत का होती? ते खरंच वाईट स्वप्न होतं की अजून काही? अशा बऱ्याच प्रश्नांची लिस्ट देवांशच्या डोक्यात घोळत होती. तिचा विचार करता करता त्यालाही मग झोप लागली. रात्री झोपायला वेळ झाल्यामुळे देवांशला सकाळी त्याच्या वेळेत जाग आली नाही. पण काही क्षणात त्याची झोप तुटली, ती बांगड्यांच्या किणकिण आवाजामुळे. देवांशने डोळे छोटे करून पाहिलं तर सई रूममध्ये काहीतरी शोधत आहे आणि त्यामुळे तिने बरंच सामान अस्तव्यस्त केलं होतं. ती त्याला पाठमोरी उभी राहून तिच्या बॅगमध्ये काहीतरी शोधत होती. त्यामुळे तिच्या हातातील त्या काचेच्या बांगड्या खूप वाजत होत्या. कुणी शांत झोपलं असेल तर त्याला आवाज करून त्याच्या झोपेचं खोबरं करू नये. इतकी साधी गोष्ट तुला माहीत नाही का? देवांश वैतागत म्हणाला. तिने त्याच्याकडे वळून पाहिले आणि त्याला तिच्या डोळ्यात पाणी दिसलं. ती रडायला आली होती. तिच्या डोळ्यात पाणी पाहून आपण उगाच बोलून गेलो असं त्याला वाटलं. पण तो इतकाही काही हर्ष बोलला नव्हता की ती रडेल. ती पुन्हा काहीतरी शोधत होती. आता तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं. सई, काय झालं? देवांश म्हणाला. तिने रडतच काही नाही मध्ये मान डोलावली आणि परत शोधत होती. देवांश उठून बेडला टेकून बसला. ती सकाळी सकाळी त्याच्यामुळे रडतेय म्हणून त्यालाही आता वाईट वाटत होतं. सई, आय एम सॉरी. ते तुझ्या बांगड्यांचा आवाज खूप येत होता म्हणून बोललो, देवांश म्हणाला. सई काउचवर बसली आणि हातातील बांगड्या काढत होती. तिच्या डोळ्यातून पाणी मात्र गळणं सुरूच होतं. आता मात्र देवांशला खूपच वाईट वाटलं. छोट्या छोट्या गोष्टीला पण किती रडते यार ही. देवांश पुटपुटला आणि व्हीलचेअरवर बसला. त्याने बटन प्रेस केले आणि तिच्याजवळ आला. सई, आय एम सॉरी. माझ्या बोलण्याचा उद्देश हा नव्हता. त्याने तिनं काढलेल्या बांगड्यावर नजर टाकली. मी तुम्ही बोलल्यामुळे नाही रडत, ती उठल्या हाताने डोळे पुसत म्हणाली. मग का रडतीयेस? देवांश म्हणाला. देवांश डोळे गोल फिरवत म्हणाला. माझं सई मुसमुसत. तुझं काय? काही दुखत आहे का? देवांश काळजीने म्हणाला. पैंजण. देवांशला तिने हलका पाय बाजूला घेऊन दाखवलं. ते पाहून देवांशला लगेच लक्षात आलं. मी किती वेळचं शोधतीये, सापडत नाही. आता माई रागावतील ना? सई अजून रडत म्हणाली. नाही रागवणार, देवांश म्हणाला. नाही, त्या कदाचित रागवणार. त्यांनी दिलेली वस्तू मी सांभाळू शकली नाही ना. पण खरंच ते कुठे हरवलं मला आठवत नाही. मी शोधलं, मला मिळत नाही, सई म्हणाली. तिचा इनोसेंट फेस बघून देवांशला ती खूपच क्यूट वाटली. हे आहे का तुझं पैंजण? देवांश त्याच्या खिशातून पैंजण काढून तिच्या समोर दाखवत म्हणाला. तिने पाहिले. अय्या, हेच आहे. तुम्ही का घेतलं? सई खुश होत म्हणाली. त्याने भुवया उंचावल्या. सॉरी, कुठे भेटलं असं म्हणायचं होतं मला, सई नजर खाली घेत म्हणाली. गाडीत पडलं होतं, मी घेतलं, देवांश म्हणाला. बरं झालं सापडलं, मला तर हरवलं म्हणून रडूच येत होतं, सई डोळे पुसत म्हणाली. तिने पैंजण घेण्यासाठी हात पुढे केला. आता नाही ना येणार रडू? देवांश म्हणाला. तिने लगेच नाही मध्ये मान डोलावली. काल काय सांगितलं होतं? देवांश रोखून बघत म्हणाला. काल? कुठे काय? ओ सॉरी ना. आता नाही मान डोलावत, बोलेन, सई हसत म्हणाली. गुड, आणि नेहमी लक्षात ठेवायचं. आणि तिचा हात समोर करून तिच्या हातात पैंजण ठेवले. हो, सई पैंजण बघत म्हणाली. हो, सई पैंजण हातात घेत म्हणाली. पैंजण भेटल्याने तिच्या चेहऱ्यावर खूपच आनंद होता आणि थोड्याच वेळापूर्वी रडणारी सई आता खुलून हसत होती. डोक्यावरचं खूप मोठं ओझं कमी झाल्यासारखं तिला वाटत होतं. तिने पैंजण पायात घातलं. थँक्यू, तुम्ही खूप छान आहात, सई भावनेच्या भरात बोलून गेली. पण देवांशला मात्र तिच्या अशा बोलण्याने खूपच शॉकिंग फील झालं.
खरं तर तो आतापर्यंत तिच्याशी कधीच नीट बोलला नव्हता, तरी ती त्याला तुम्ही खूप चांगले आहात म्हणत होती. खरंच किती निरागस आणि निर्मळ मनाची होती ती. तिच्यासोबत कुणी कितीही वाईट वागलं तरी ती त्याला चांगलंच म्हणायची. सई आता तिचा पसारा आवरत होती. सई, देवांश म्हणाला. हां, सई त्यांच्या घड्या घालत म्हणाली. तू या बांगड्या घालू शकतेस, देवांश म्हणाला. तुम्हाला आवाजाचा त्रास होतो ना, सई म्हणाली. नाही होणार, देवांश हलकी स्माईल करत म्हणाला. आहे असं म्हणून सईने खुश होत हातात बांगड्या चढवल्या. बांगड्या हातात चढवून तिने हवेत हलवले आणि त्या बांगड्यांना पुन्हा खळखळ वाजवल्या. ती खुदकन हसली. तर बघून देवांशच्या मनात काहीतरी झालं. त्याच्याही ओठांच्या कडा लगेच रुंदावल्या. यावरून देवांशच्या एक गोष्ट लक्षात आली की तिला साध्या साध्या गोष्टी आनंद देऊन जातात. साधं चांदीचं पैंजण हरवलं म्हणून रडणारी सई आणि साध्या काचेच्या बांगड्या बघून खुश होणारी सई खरंच खूप निरागस होती. अशी मुलगी पैशाला प्राधान्य देणं शक्यच नाही. देवांशने मनोमन काहीतरी ठरवलं आणि जिमला निघून गेला. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.